चालली होय? हा मी जाते क्लासला आणि तुम्हाला जेवाय करून ठेवलंय, जेवण करून घ्या. चालते जेव तू जातो एक ठिकाणी काम आहे तेवढं करतो. कामाचं तुमचं अरे माझं दुखत आहे तुझ्या ना. शिक्षणाला पैसे कमी लागतात कर. ते आहेच, काम नाही केलं कोण द्यायचं आपल्याला. ते बी आहे. आता काम केलं नाही तर हा, शिक्षणाला भारतात पैसे. बरं, तुला इकडे तिकडे कुठं कामाला ठेवत मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. हा मग अभ्यास नाही व्हायचा. बरं अभ्यास कर. हा अजून किती दिवस राहील? काय नाही आता 6 महिने मग झालं. चालते 6 महिने आता जातील. एवढे दिवस गेले निघून मग आता 6 महिन्याचं 6 काय. महिन्यासाठी काय 6 महिन्यात मस्त शिक्षण झालं की एखादी नोकरी लागली, एखादं पोरग पाहिलं, लग्न झालं, चहा आला निवांत. बाबा, तुम्ही शिक्षणाकडून लग्नाकडे कुठे गेले आता? पण मग आता तो सिस्टर राहणार आहे का तू? आणि तुम्हाला कोण बघन मग? आता माझ्यासाठी तू राहणार का इथं? लोक काय म्हणते? राहून द्या, लोकांचं कुठं ऐकतात. बरं उशीर होतोय मला बी. मी माझं कर्तव्य पार पडले. आता आतापर्यंत शिकवलंय, नोकरी लागली की माझी जबाबदारी, लग्न झालं की मग संपली. मग आता काय तुमचं रँक लागलं, माझं चाललंय कली म्हणजे गेलो कुठे जेवायला केला आणि जेवलो झोपला. हाताने करता तर येतं का? लागले तुम्ही पण सांगा. राहणार. चला मी येते. हा जातो मी पण. हा लावून घे. लावलं का? चला. खरंच मला असा बाप दिला ना, तुझे लय उपकार झाले. अरे किती करतात बाबा माझ्यासाठी. हा जीवाचं रान करून मला शिकवलंय बाबांनी. आणि काही झालं तरी मला ह्या परीक्षेत पासच व्हायचे. एकदा पास झाले ना मग बाबांचं स्वप्न बी पूर्ण होईल आणि सगळंच होईल. अय खुशी, काय करते तिकडं? काय नाही, चालले कुठं चाललेली? कॉलेजला. होय, हा कॉलेज चालले. हा बोल ना. बरं ऐक की, तुला एक बोलायचं होतं. बोल ना. मला तुला आवडते. काय? खरंच यार, लय प्रेम आहे माझं तुझ्यावर. तुला का नाही कसं सांगू आता, जीवा पड जपेल रे तुला मी. तू एकदा हो तर बोल. कसं काय बोलतो तू? अरे मला शिक्षण करायचंय, मला शिकून मोठं व्हायचंय. शिक्षण आपण नंतर न करू ना, मी तुझी सगळं खर्च उचलतो. काही 10-5 तुला लागतील ते मी देतो. हो, माझ्या काय महाग लागू नको. माझे राहिलेत 6 महिने, तेवढे घालू दे मला. अगं 6 महिने, आपण ते 6 महिने घालू ना, कसं तुला समजत नाही? 6 महिने घालू म्हणजे माझं बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं, मला नोकरीला लागायचं. मी काय ह्या भानगडीत पडणार नाही बघ. अगं तुझी नोकरी लागू तर मी तुझ्यासोबत राहतो. नको, मला काय नको. अगं तुला कसं सांगू, तुला कसं. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? नाही म्हणल्यावर काय सारखं सारखं माग माग सरक, जाऊ दे मला. ए बाय, इमानदारीने काम केलं म्हणजे जीव लावतात माणसं. बाकी काय. बाबा बरं बरं मालकीन बाई, दोन्हीला पाचतो नंतर पाचतो गाईला. हा हा, हे पिले की तिला पाहिजे मग जातो गाईकडे. तुम्ही इथंच येतोय. मला ना तुमच्या संग एक बोलायचं. काय रे बाबा, काय झालं? काय नाही, ते एक पोरग त्रास देत होतं मला अरे मग कॉलेजला जाताना. पण मी त्याला सांगितलंय समजून, पण तरी पण ते बरोबर नाही वाटलं. मग म्हणलं तुम्हाला येऊन सांगावा. काही असंच असते बघ. आता शाळा शिकायला जायचं म्हणलं ना की पोरीच्या जातीच्या ह्या अडचणी उभ्या राहतात. पोरीच्या जातीने नोकरीला जायचं त्याच अडचणी. काय बा आता लय भांडावा बोलावं तर परत तू उद्या बी एकटीच जाणार आहे. मी आज लय जाऊन भांडलो, उद्या मी परत आहे तिथे. नाही तुम्ही नका हे की काय नाही? बोलू, मी बोलले त्याला. आणि जेवढं गुढीत सांगता येईल ना तेवढं सांगायचं. लय म्हणजे असं ह्याच्यावर नाही यायचं, परत अडचणी उभ्या राहतात. नाही मी त्याला चांगलं सांगितलं. ते मला डायरेक्ट म्हणत होता लग्नच करू आपण. एवढी मजा. हा, हात धरायला लागला होता. मग मी जरा त्याला फिसाकलीच. ह्यात काय म्हणावं पोरांना आहे ना. बरं चल बघू, आलो मी परत. चल चला गावात जाऊन येतो. पूजा, ए यार दादा कुठं? अरे गावात चाललोय. काय यार, सुट्टीच्या दिवशी तरी घरी थांबत जाय.
आता मित्रांनी त्यांच्या भेट घेऊन रोज येतो. जॉबला जातो आणि आज सुट्टीचा दिवस आहे तर आज पण जातोय. अरे कामदार दिवसच आहे, आज हाय सुट्टी तर म्हणलं चला मग गावात सुट्टी आहे तर जरा रान बघावं, रानात जावं. अजून दिवस पडला अख्खा. काय जाऊन दिवस येतो आधी पडला. गावात. नाही तुझं लग्न करून द्यायला लावते मी पप्पाला. ए, ग बस लग्नाचं नको काढू लगेच आताशी कुठं. खरंच म्हणा काय एखादी मुलगी बघितलेली आहे नाही तसं असतं तर मी तुला म्हणलं नसतो का. न बाबा तर ते मला काय सांगू शकत नाही तू. खरं पप्पा सांगते मग मी. अरे तसं असतं तुम्ही तुला म्हणलं असतं. आता तुला सगळं शेअर करतो मी, मग ही नसतं सांगितलं का. ते पण आहे म्हणा. आणि पण बघ असले तर सांग, नाही तर मग मी पप्पाला सांगणार आहे नको, आता. आता- आता काय जॉबला लागलाय, सगळं झालंय. अरे सगळं ठीक झालं, आता कुठतरी घर अजून कलर ते करू, मग सगळं व्यवस्थित झालं ना, मग लग्नाचा विचार बघू. पण आता काय डोक्यात काय विचार आणू नको लग्नाचा. आणि बाबांच्या नको डोक्यात घालू. बरं नाही घालत, जाऊ करायचं तेव्हा सांग मग मला. हा चालते जा. बरं चालतं आलो हा, गावात. लवकर या. हा हा फिरू नको पोरांसोबत. नाही रे. ओय 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 हो को हीच पोरगी आहे. हीच नाही म्हणले. होय हा हीच होतं बघ. बघावं लागतं ह्याच्याकडे. तुला गेल्या वेळेस माहिती आहे ना अरे पण तुला सांगितलं होतं ना त्या काय दिवशी. सांगितलं होतं तेव्हा लय रुबाब दाखवत होती. हा काय म्हणली काय मला म्हणली मला नाही तू आवडत. तुला आवडत नाही व्हय? अरे ती तिला वरनं मी म्हणलेलं सगळं शिकवतो म्हणून. तुला आवडत नाही का यो? आता नाही आवडत म्हणल्यावर नाहीच आवडत म्हणणार ना. कस काय नाही कपाळच आवडत? आवडून घेऊ. कस काय नाही आवडत? मग माझा विचार कर. तुला बोलले ना लांबून बोल म्हणून, आणि तुला एकदा सांगितलंय ना. एकदा सांगितलं मग तुला एकदा सांगितलं कळतं ना माझ्यावर प्रेम कर म्हणून. अरे काय बळजबरी प्रेम होतं का कुठं? करायचं. बळजबरी नाही होत रे प्रेम. ओक, मी तुला हात जोडते आणि तुला पण हात जोडते. माझा शेवटचा पेपर राहिलाय, मला पेपर देऊ द्या आणि मला नोकरी लागू द्या. आणि तुम्हाला लयच वाटत असेल ना लग्न करावं तर माझ्या बापापाशी या ना. बापापाशी जायची गरजच नाही ना. तुझी काय गरज आहे? हिताली हित सेटलमेंट करू ना. हा तुम्हाला दोघाला पण म्हणलंय लांब राहा माझ्यापासून. अगं लांब काय राहायचंय. मी काय म्हणतोय ऐक की. तुझी काय केली विचार कर. अरे जा ना तुम्ही इथून. तुला एका भाषा सांगितलं काय तर का एका भाषा सांगितलं कळतं ना तुला. काय चाललंय रे. ए झाकण जुल्या कोण कोण आहे आहे? रे तू. आपण काय चाललंय जरा रस्त्यावर. काय चाललंय? तू विचारणारा कोण आहे? कोण आहे कोण आहे? काय करायचंय तुला. ही कोण आहे. ए, आमच्या गावातली मैत्रीण आहे आमची. होय, काय करायचं काय तुला. ही दोघं मला चिडते. ए, काय रे छेड काढतो म्हणतो आमच्या गावात. ए, ए, ए. गावात छेड काढतो काय पोरींची. छेड काढतो काय. लायकीत जायचं लायकीत. लायकी रे तसली लायकीची भाषा आम्हाला करू नको काय. समजलं हा? का? हा. नीट आले बाबा निघायचं. काय तुमचं दोघांचं ना कार्यक्रम लावा भाऊ, वेळ नाही लागायचं. चल ए. चल. शिस्तीत तुला राहायचं. सांगतो काय? ए तसलं नको दाखवा आम्हाला काय. कोण पोर आहेत रे? अरे ही छेड काढते ते खुशीची. ए, आणि आता परत तू आला बोला. रे, परत तू बोला. आला. ए, परत बोल. हात काढ. ए, चल, नीट राय हात काढ. लायकीत राहायचं तो. हा तू का शिस्तीत राहायचं. परत जर भाऊ तू जर दिसला परत गावात, मग तू आणि मी हातपाय मोडून आज टाकीन. आज तू तुझ्या पायावर आलाय, पण पुढले जातानी 4 जणच खांद्यावर जाशील. कळलं का. बरं झालं तुम्ही हे केलं. एवढं लय मला वैताग देत. लायकीत राहायचं. हा माफ कर मला. चल एक चल. हे लय उपकार झाले तुमचे. अरे उपकाराचं काय नाही. अरे तू आवाज द्यायचा कोणाला इथं ना. कुणी मध्ये दिला आलास तुझ्या. आता म्हणलं ह्या वाटेत कोण यायचं. काय टेन्शन नको घेऊ. परत जर असं काही दिसलं ना बिंदास आवाज दे. लय उपकार झालं तुमचं. अरे उपकारच नाही. तू कुणालची आहे. मी टकली वस्तीवरची. हवा आणि ही मुलं कोण होती. कचराच येत होती तुला. ती पण नाही माहिती कुठली येतं, पण मी हे रोज वाटेला थांबते ना, ती मला बघून बघून रोज छेडायला येतं तिथं. बरं जाऊ दे. माझा नंबर घे आणि मला आहे ना इथं कधी त्रास देऊ दे. इथं माझे सगळे जोडीदारच आहे. कधी पण त्रास दिला मला बिंदास फोन कर. ह्यांचा कसा कार्यक्रम लावायचा आहे ना, मी बघतो परत त्रास दिला तुला. चालत. बरं तू कुठं चालली आहे. मी पेपरला चालले. माझा शेवटचा पेपर राहिलाय. हवायचं मी पण चाललेलो तिकडे. मग चल जात सोडतो तुला जातानी. बरं हा. येते. चालतंय अक्षय जाऊ का? हा तुझ्यामुळे आज तिची इज्जत वाचली. अरे इज्जतीचं काय आपलं कर्तव्यच आहे. पोरामुळं लय मुलींचं वाटोळ होतंय. नाही बरं चालतंय. चल जाऊ का. चालतंय, सोडतो जा. तिला पण हो, उशीर होतोय. जाऊ का? हा कोणता पेपर आहे तुमचा.